नमस्कार मित्रांनो, मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही ते कशा पद्धतीने पाहायचं हे आज आपण पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला तुमच्याकडे एक ॲप्लिकेशन असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन वोटर हेल्पलाईन असे टाईप करायचे. वोटर हेल्पलाईन नावाचे जे ॲप्लिकेशन आहे हे तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचं आहे, कारण याचद्वारे आपण पाहणार आहोत की तुमचे मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही. प्रथम तुम्हाला ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे आहे. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा जो सर्च बार दिसतो त्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला 4 ऑप्शन दाखवले जातात. एक म्हणजे सर्च बाय मोबाईल नंबर, दुसरा ऑप्शन आहे वोटर आय डीवरती जो QR कोड आहे तो स्कॅन करून सुद्धा तुम्ही इथे तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही ते पाहू शकता. 3 नंबरला तुमची सर्च बाय डिटेल्स म्हणजे तुमचं नाव, पत्ता, ॲड्रेस किंवा बर्थ डेट वगैरे किंवा तुम्ही कोणत्या तालुक्यात जिल्ह्यात राहता याद्वारे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. 4 नंबर आहे तो इपिक नंबर म्हणजे वोटर आय डीचा जो नंबर आहे त्याद्वारे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर इथं आपण साध्या पद्धतीने चेक करणार आहोत. इथं सिलेक्ट स्टेट म्हणून चेक करणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करा. नंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्ही टाईप करा आणि सेंड OTPवर क्लिक करा. सेंड OTP तुम्हाला जो तुमचा मोबाईल रजिस्टर्ड आहे त्यावरती तुम्हाला OTP येईल, ते तुम्ही कॉपी करा आणि नंतर पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर सर्च म्हणून पहा, तुम्हाला तुमचा वोटर ID जो काय डिटेलमध्ये माहिती आहे ते तुम्हाला मिळून जाईल. आणि तुमचं पोलिंग स्टेशनसुद्धा आत्ताची जी निवडणुका चालू आहेत विधानसभेच्या, ते पोलिंग स्टेशन तुम्हालासुद्धा याचा ॲड्रेस दिसेल की तुम्हाला कुठे जाऊन तुम्हाला मतदान करायचं आहे.